नमस्कार. मनश्रीज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण पाहतोय अगदी मऊ जाळीदार आणि लुसलुशीत अशी इडली कशी तयार करायची. तोंडात ठेवताच अगदी मऊ अशी जाणवणारी ही इडली तयार करण्यासाठी आपण कुठल्याही वेगळं साहित्य न वापरता घरातीलच साहित्याचा वापर करून ही इडली तयार केली आहे. तर चला सुरुवात करूया. यासाठी मी एका बाउलमध्ये 3 कप कोलम तांदूळ घेतला आहे. हा रोजच्याच वापरातील तांदूळ आहे. आणि बाजूलाच दुसऱ्या बाउलमध्ये आपण 1 कप उडीद डाळ घेतली आहे. तर ही उडीद डाळ आपण भरपूर असं पाणी घालून स्वच्छ धुवून घेणार आहोत, ज्यामुळे या डाळीमध्ये जर काही धूळ असेल किंवा याला लावलेलं जे पावडर आहे ते आपल्याला स्वच्छ करून घेता येईल. तर इथे पाणी घालून ही डाळ मी स्वच्छ अशा पद्धतीने धुवून घेतलेली आहे. आता यामध्ये आपल्याला 1 ग्लास पाणी घालायचं आहे आणि सोबतच आपण यामध्ये घालणार आहोत 1 चमचा मेथीदाणे. मेथीदाणे घातल्यामुळे म्हणजे इडलीचं बॅटर छान फर्मेंट होण्यास मदत होते. तर आता आपण जो तांदूळ घेतला होता तो देखील भरपूर पाणी घालून छान धुवून घेणार आहोत. आणि या तांदळामध्ये आपल्याला 1 ते 1.5 ग्लास पाणी घालून हा देखील झाकून 6 तासासाठी बाजूला ठेवायचा आहे. तर डाळ तांदूळ छान भिजत आहेत, 6 तास होत आहेत. तोपर्यंत आपण सुरुवातीला एका बाउलमध्ये 1 कप पोहे घेतलेत, त्यामध्ये थोडं पाणी घालून ते देखील स्वच्छ असे धुवून घेऊयात, म्हणजे यामध्ये असलेली धूळ किंवा काही पावडर असेल तर ती निघून जाते. आणि या बाउलमध्येच आपण अर्धा कप पाणी घालणार आहोत. आपले हे पोहे भिजत आहेत तोपर्यंत आपण इडलीसाठीचं जे डाळ तांदूळ भिजत ठेवले होते ते मिक्सरला वाटून घेणार आहोत. सुरुवातीला आपण डाळ वाटून घेणार आहोत. तर ही डाळ अगदी छान फुलली आहे, दाणे अगदी टपोरे दिसत आहेत. तर आता यातील जे डाळीचं जे मिश्रण आहे ते तयार करण्यासाठी आपण 3 भागामध्ये ही डाळ मिक्सरच्या भांड्यात घातली आणि यातीलच पाण्याचा वापर करून ही डाळ देखील आपण अशा पद्धतीने वाटून घेतली. तर इथे तुम्हाला कन्सिस्टन्सी मी दाखवत आहे. अशा पद्धतीने मध्यम अशा कन्सिस्टन्सीची आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची. तर डाळीची पहिली बॅच आपली वाटून झाली. आता आपण राहिलेली जी संपूर्ण डाळ आहे आणि त्यातील पाणी या मिक्सरच्या भांड्यात घालायचं आणि ते देखील छान मिक्सरला फिरवून घ्यायचं. तर दुसरी बॅच आपली या ठिकाणी वाटून झाली आहे, ती मी याच भांड्यात घेतली आणि अगदी मध्यम अशा कन्सिस्टन्सीचं हे बॅटर आपलं डाळीपासून तयार करून घेतलं आहे. आता आपण यानंतर जे पोहे भिजत ठेवले होते त्यातील अर्धा भाग पोहे जे आहेत ते मिक्सरच्या भांड्यात घातलेत आणि यामध्ये आपण तांदूळ घालणार आहोत. तर मी 3 पळी तांदूळ या ठिकाणी या भांड्यात घेतलेत. थोडंसं पाणी देखील वापरलेलं आहे. हेच भिजत ठेवलेलं पाणी या ठिकाणी आपल्याला वापरायचं आहे आणि हे देखील मिक्सरला छान फिरवून घ्यायचं. तर अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी आपल्याला तांदळाची वाटून घेताना लक्षात ठेवायची आहे. म्हणजे अशाच पद्धतीने संपूर्ण तांदूळ आपल्याला वाटून घ्यायचा आहे. तर इथे आपली पहिली बॅच वाटून झाली, ती मी डाळीच्याच भांड्यात घातलेली आहे. दुसरी बॅच देखील आपण वाटून घेतली आणि तिसऱ्या बॅचला मी थोडंसं पातळ करून हे बॅटर आपलं वाटून घेतलेलं आहे. तर आता डाळ तांदूळ आपल्याला या भांड्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहेत, म्हणजे ते एकजीव होतील आणि नंतर हाताच्या बोटांच्या साहाय्याने ते छान एकाच डिरेक्शनमध्ये फेटून घ्यायचे आहेत. म्हणजे काय होतं, या हातातील उष्णतेमुळे या बॅटरला छान ऊब मिळते आणि हवा देखील यामध्ये छान इन्कॉर्पोरेट होते व आपल्या इडलीला छान जाळी येण्यास मदत करते. त्यामुळे अशा पद्धतीने छान बॅटर 5 मिनटासाठी फेटून घेतलं. आता हे जे फेटलेलं बॅटर आहे ते मी एका मोठ्या भांड्यात घेतलं, म्हणजेच एका डब्यात घेतलं. म्हणजे आपलं हे जे बॅटर आहे छान फर्मेंट झालं की वरती येऊन ते खाली जाऊ नये म्हणून अशा पद्धतीने डब्याचं झाकण लावून घेतलं आणि मोठ्या आकाराचा डबा घेऊन तो छान एका गरम अशा ब्लँकेटने कवर करून घेतला. तर इथे मी शालीचा वापर केला आणि हे डब्बा जो आहे तो आपल्याला 15 तासासाठी उबदार अशा जागेत ठेवायचा आहे. तर इथे पाहू शकता 15 तास म्हणजेच दुसऱ्या दिवशी सकाळी हे बॅटर मी चेक करते आहे. तर अगदी छान असं फुलून हे बॅटर वरती आलेलं आहे. अर्ध्या डब्यापेक्षा वरती हे बॅटर झालेलं आहे आणि खूप अशी जाळी या बॅटरमध्ये दिसते. तर अगदी परफेक्ट असं हे आपलं इडलीचं बॅटर तयार झालं. तर खूप बबल्स यामध्ये दिसत आहेत, तुम्ही पाहू शकता. तर आता यातील काही भाग मी बाउलमध्ये घेतला आहे आणि यामध्ये अर्धा चमचा चवीनुसार मीठ घालायचे. हे देखील मिक्स करून घ्यायचं. खूप जास्त वेळ न हलवता फक्त मीठ यामध्ये मिक्स होईपर्यंत
मिसळून घ्यायचं. तर आता बाजूलाच मी इडली पॅन जो आहे तो पाणी घालून उकळवत ठेवलेला आहे. त्यानंतर या इडली पात्रामध्ये मी तेल घालून छान ग्रीस करून घेतलं आणि एक एक पळी बॅटर या इडली पॅनमध्ये घेतलेलं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता बॅटरची कन्सिस्टन्सी कशा पद्धतीची असायला हवी, म्हणजे अगदी परफेक्ट, अगदी मऊ जाळीदार अशी आपली ही इडली तयार होते. तर इथे संपूर्ण बॅटर मी या इडली पॅनमध्ये घातलं आहे. आता आपण हे बॅटर घातलेलं पॅन जे आहे ते कढईत ठेवूया. पाण्याला छान उकळी आली आहे आणि यामध्ये आपण इडलीचा जो पॅन आहे तो ठेवलेला आहे झाकून. पण ही इडली वाफवून घेणार आहोत एक 10 ते 12 मिनटासाठी. तर बरोबर अगदी 12 मिनटानंतर अगदी छान मऊ अशी इडली आपली तयार झालेली आहे, वाफवली गेली आहे. एक 5 मिनटानंतर आपण ही इडली पॅनपासून वेगळी करणार आहोत, म्हणजे थंड झाल्यानंतर इडली अगदी सहजतेने निघून येते. तर इथे चमच्याच्या साहाय्याने मी इडली काढून घेत आहे. तुम्ही पाहू शकता छान अगदी मऊ इडली जाणवते, अगदी लुसलुशीत आणि जाळीदार इडली आपली या ठिकाणी झालेली आहे. ही इडली तुम्हाला मी अगदी जवळून दाखवत आहे. तर छान जाळी या इडलीला आलेली आहे. अशाच पद्धतीने दुसरी देखील इडली मी या ठिकाणी काढून दाखवते आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता आपण घरातीलच डाळ, तांदूळ, पोहे आणि मेथी दाण्यांचा वापर करून इडलीचं छान असं हे बॅटर तयार करून घेतलं आणि कुठेही एक्स्ट्रा आपण या ठिकाणी वेगळ्या पदार्थाचा वापर न करता घरातील साहित्यात ही मऊ जाळीदार इडली तयार करून घेतली. तर आजची आपली ही इडलीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास तो जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया छानशा रेसिपीसोबत. जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर मनश्रीज रेसिपी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.